गट्टू चिंकी गेले ढाब्याला. गट्टू चिंकी आई बाबा गावात एका लग्नाला गेले होते आणि खूप रात्री उशिराने कारने घरी परतत होते. खरंच कितीतरी दिवसांनी आपण गावाकडे लग्नाला गेलोय ना. किती मजा आली. हा, खरोखरच गावाकडच्या लग्नाची गोष्टच वेगळी आहे. तेवढ्यात मागच्या सीटवरून गट्टू म्हणतो, म्हणूनच तर मी म्हणत होतो आपण तिकडेच थांबायला हवं होतं बाबा. अरे गट्टू, आम्हाला वाटलं तुम्ही झोपला असाल. हो, मलाही असंच वाटलं. बाळा 2 वाजतायत, तुम्ही झोपा. पण आई, आम्हाला तर झोपच येत नाहीये, कसं झोपू? मुलांनो, उद्या सकाळी माझं ऑफिस आहे ना, त्यामुळे जाणं गरजेचं होतं. बरं बाबा, मी एक विचारू, तुम्ही चिडणार नाही ना? हा हा, बोल गट्टू बेटा, काय झालं? ते ना, मला भूक लागलीये. हो बाबा, आणि मलाही, म्हणूनच तर आम्हाला झोप नाही येते. हे ऐकून बाबा म्हणतात, काय? पण आत्ताच तर आपण लग्नाहून परत जातोय. तुम्ही तिकडे काही खाल्लं नाहीत का? अहो, तिकडे ते नाचण्यात गुंग होते, म्हणून नीट जेवलेच नाही. हे तर खूप चुकीचं आहे गट्टू चिंकी. खरं तर भूक मलाही लागलीये. सगळ्यांशी गप्पा मारण्याच्या नादात मी तर जेवायलाच विसरले आणि फक्त नाश्ताच केला. आईचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. अच्छा, चला ठीक आहे. आता इथे तर दुसरं काही नाही, फक्त ढाबाच असेल. इथेच थोडासा पुढे एक छान ढाबा आहे, आपण तिथेच जाऊया. ये ढाबा. थोड्याच वेळात गट्टू चिंकी आई बाबा ढाब्याच्या जवळ जाऊन पोहोचतात. रात्री 2 वाजता सुद्धा ढाब्याचे लाईट्स जळत होते आणि तिथे काही लोक बसली होती. ढाब्याच्या बाहेर 4 खाट टाकले होते आणि लोक त्यावर बसली होती. वाव बाबा, इथे तर टेबल खुर्च्यांच्या ऐवजी लहान लहान बेड्स ठेवलेत. अरे गट्टू बाळा, हे बेड नाही, खाट आहे. आठवतंय ना, गावात लग्नामध्येही होती तुझ्या आत्याच्या घरी? अरे हो, आत्ता आठवलं, तिथेही होते. गट्टू, तिकडे बघ, तिकडे शेकोटी पेटलीये आणि गाणंही वाजतंय. पण हे कुठलं गाणं आहे? आपण जे गाणं ऐकतो त्यापेक्षा हे खूप वेगळं आहे. गट्टू चिंकी, हे ट्रॅडिशनल म्युझिक आहे. अच्छा चला, आपण त्या खाटेवरती जाऊन बसूया आणि खायला ऑर्डर करू. भूक लागली होती ना. हो हो, ओके बाबा. गट्टू चिंकी लगेच जाऊन उडी मारून खाटेवर जाऊन बसतात आणि पाठीमागून आई बाबाही येतात. तेवढ्यात तिथे ढाब्याचे काका येतात आणि गट्टू चिंकीला म्हणतात, अरे आज तर माझ्या ढाब्यावरती इतकी गोड मुलं आली आहेत. सांगा मुलांनो, काय खायला आवडेल तुम्हाला? पाहिलं चिंकी, काकांनी मला गोड म्हटलं. त्यांनी फक्त तुलाच नाही, मलाही गोड म्हटलंय. त्यांना फक्त मलाच म्हणायचं होतं चिंकी, पण तुला वाटू नये म्हणून तुलाही म्हणाले ते. खूपच गमतीदार आहात दोघं तुम्ही. असं सांगा, तुम्हाला काय खायला आवडेल? हो हो, आम्ही जरा मेन्यू मध्ये बघून सांगतो. ठीक आहे, पण आमच्या इथली स्पेशल लस्सी प्यायलाच हवी. तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांसाठी पाणी पाठवतो. ते काका तिथून निघून जातात आणि गट्टू चिंकी आई बाबा एक एक मेनू बघू लागतात. अरे, यात तर कुठेच व्हाईट सॉस पास्ता नाही लिहिलंय. हो, आणि चाऊमिन पण नाहीये. अरे मुलांनो, आपण ढाब्यावर आहोत, कुठल्या 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये नाही. इथे फक्त देशी खाणंच मिळेल. हो मुलांनो, आणि ह्या जेवणाची मजाच वेगळी आहे. बघा, कितीतरी व्हरायटी आहे. बटर पनीर, नान, सरसों का साग, मक्के की रोटी, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि बरंच काही आहे बघा. बरं ठीक आहे आई, मग आम्ही याच्यातलंच काहीतरी मागवतो. चिंकी, आपण पराठे मागवूयात. गार गार लस्सी सोबत पनीर पराठे किती मस्त लागतील. पण मला तर गोबी के पराठे खायचे आहेत गट्टू. नाही नाही चिंकी, पनीरचे पराठे. अरे मग गट्टू बेटा, तू पनीरचा पराठा मागव आणि चिंकी तू गोबीचा. यामध्ये भांडणासारखं काय बरं? ओके बाबा, आणि मीही गट्टू सोबत पनीर पराठा खाईन. ठीक आहे, मग मी गोबीचे पराठेच खाईन. तसं तुम्हाला तर भूक लागली नसेल ना? तुम्ही तर आम्हाला लग्नात न जेवण्यावरून ओरडत होता. हो बाबा, मग तुम्ही राहू द्या, तुमचा पराठा मी खातो. नाही नाही, जरी माझं पोट भरलेलं आहे तरी मी ढाब्याचं जेवण अजिबात मिस करणार नाहीये. माहितीये गट्टू चिंकी, मी कॉलेजला असताना नेहमी ढाब्यावरचं देसी खाणं खायला यायचो.
खूप चविष्ट असतं हे. तेवढ्यात तिथे ढाब्यावरचे काका येतात. सांगा माझ्या गोड मुलांनो, काय खायला आवडेल? पराठे. तुम्ही एक काम करा, 2 पनीर पराठे आणि 2 गोबी के पराठे घेऊन या आणि सोबत लस्सी. हो हो, आत्ता आणतो. तोपर्यंत तुम्ही बसा आणि गप्पा मारा. ते काका गेल्यानंतर गट्टू चिंकी शेकोटी आणि तिथे बसलेल्या महिलांना अगदी लक्षपूर्वक गाणं म्हणताना ऐकत असतात. थोड्याच वेळात ते काका मोठ्या मोठ्या चांदीच्या ताटांमध्ये सगळ्यांचे पराठे आणतात. पराठ्यांच्या वरती खूप सारं व्हाईट बटर होतं. एवढं बटर. हे बटर किती यमी आहे गट्टू. एकदम वेगळी चव आहे याची. कारण इथेच ताज्या दुधापासून बनलं असेल चिंकी, म्हणूनच बघ पांढरं सुद्धा आहे. गट्टू चिंकी पराठे खाऊन एकत्रच म्हणतात, वाव, यम्मी. हा पराठा तर किती मस्त आहे आई. आणि हे बटर टाकल्यावर तर एकदमच मस्त लागतोय. हो बरोबर म्हणालीस. मला तर हे खाऊन माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. बाबा तर ढाब्यावरचे पराठे खाऊन एकदम इमोशनल होऊन जातात. चला बरं, आता सगळे सोबत लस्सी पिऊया. चला. लक्षात ठेवा मुलांनो, लस्सी नेहमी एका घोटात पिऊनच संपवायची. एकदम बरोबर बोललात साहेब. चला मग सुरू करा सगळेजण. 1, 2, 3, स्टार्ट. चिंकी तुला मिशा आल्यात. तुलाही गट्टू आणि आई बाबांना सुद्धा. तुम्ही सगळेही बनलात ना माझ्यासारखे ढाबेवाले अंकल. काका आपल्या मिशांवरती ताव मारतात आणि सगळे हसू लागतात. जेवण करून तिथेच गट्टू चिंकी असलेल्या नळावरती हात धुवायला जातात आणि पाहतात की ढाब्याचं किचन सुद्धा ओपन होतं आणि समोरच एका मोठ्या तव्यावर काही मावश्या गरम गरम पराठे बनवत होत्या आणि काही लोक मोठ्या मोठ्या भांड्यात भाज्या बनवत होते. वाव चिंकी, बघ ओपन किचन. आणि तरी सुद्धा इथे कितीतरी स्वच्छता आहे गट्टू. मला तर हा ढाबा खूप आवडला. तेवढ्यात आई बाबा पेमेंट केल्यानंतर गट्टू चिंकीला आवाज देतात. गट्टू चिंकी लवकर या, 3 वाजलेत. आपल्याला पुन्हा घरी पण जायचंय. ओके बाबा, आलोच. गट्टू चिंकी धावतच येऊन आईबाबांच्या जवळ जाऊन उभे राहतात. मुलांनो, पुढच्या वेळेला पुन्हा एकदा या ढाब्यावर. परत स्पेशल लस्सी पाहिजेन हा. लस्सीसाठी नक्कीच काका. मग सगळे कार मध्ये बसून घरी यायला निघतात आणि गट्टू चिंकी आईला म्हणतात, आई ढाबा किती मस्त होता. आपण इथे परत येऊया. आणि आई, तू आम्हाला असे पराठे बनवून देशील ना, व्हाईट बटर सोबत? हो हो नक्की चिंकी. जसं आई पाठीमागे बघते, दोघेही मुलं झोपलेली होती. बघा यांना कसे गोड झोपले. जसं यांचं पोट भरलं, एकदम गुडूप झोपले. बरोबर म्हणलीस. आता तर मलाही झोप येतेय. काय, तुम्ही नाही झोपू शकत? दोघेही हसतात आणि मग परत आपल्या घरी पोहोचतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.